शालेय क्रीडा स्पर्धा 2026-27 शाळेची नोंदणी केली, ईमेल आय डी वापरले, मोबाईल नंबर वापरले, नोंदणीला क्लिक केलं, सर्व प्रोसेस पूर्ण झाली, पण पुढे काहीच नाही झालं, ना मेसेज ना मेल. आता काय करायचं? प्रॉब्लेम नक्की आहे, पण त्याला सोल्युशन सुद्धा आहे. होतं काय, बऱ्याच वेळा आम्ही शाळेची नोंदणी करत असताना आम्ही सर्व माहिती व्यवस्थित भरतो, पण जेव्हा आम्ही नोंदणीला क्लिक करतो, जेव्हा आम्ही रजिस्टरला क्लिक करतो, तेव्हा जो आपल्या मोबाईलला आपला युजर आय डी आणि पासवर्ड तयार होऊन यायला पाहिजे तो बऱ्याच वेळा येत नाही, किंवा काही लोकांची अशी अडचण आहे की तो आम्हाला मिळालेला नाही. मग जर आपल्याला असा आय डी पासवर्ड मिळालेला नसेल तर काय करायचं? तर त्यासाठी आपल्याकडे एक फॉरगॉट नावाचा ऑप्शन असतो, त्या माध्यमातून आपण आपला आय डी पासवर्ड पुन्हा मिळवू शकतो. सुरुवातीच्या काळामध्ये हे फॉरगॉट पासवर्ड ऑप्शन व्यवस्थित काम करत नव्हता, पण आता फॉरगॉट पासवर्ड या ठिकाणी व्यवस्थित कार्यरत झालेला आहे. तर आपल्याकडे युजर आय डी म्हणून काय असणार आहे? तर आपला ईमेल आय डी हा आपला युजर आय डी असणार आहे. मुख्याध्यापकाचा ईमेल आय डी मुख्याध्यापकाचा युजर आय डी असणार आहे. फक्त विषय आहे पासवर्डचा. मग पासवर्ड मिळवण्यासाठी आपल्याला पुन्हा लॉग इन ऑप्शनमध्ये जावं लागणार आहे. आपल्याकडे क्रीडा विभागाची वेबसाईट या ठिकाणी ओपन केलेली आहे. आपल्याला दिसतं या ठिकाणी लॉग इन नावाचा ऑप्शन आहे की जो जसंही लॉग इनला आपण क्लिक केलं आपल्यासमोर अशा प्रकारची विंडो ओपन झालेली आहे. या ठिकाणी युजर नेम टाकायचं आहे, या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा कोड रेडी आहे. पण आमच्याकडे युजर आय डी आहे, आमचा ईमेल आय डी, पण पासवर्ड नाही आहे. करायचं काय? तर त्याच्या खाली एक ऑप्शन आहे आणखी, फॉरगॉट पासवर्ड. फॉरगॉट पासवर्ड म्हणजे माझा पासवर्ड विसरला आहे. मग या ऑप्शनला क्लिक करा. ऑप्शन कोणता? फॉरगॉट पासवर्ड. आपण फॉरगॉट पासवर्डला क्लिक केलंय आणि एक नवीन विंडो आपल्या समोर आली आहे आणि त्याच्यामध्ये पासवर्ड ऑप्शन नाहीये, फक्त मोबाईल नंबर आहे आणि कॅप्चा कोड आहे. आपण आपलं रजिस्ट्रेशन करताना आपल्या ईमेल आय डी सोबत जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो गव्हर्नमेंट साईटवरती रजिस्टर झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल नंबर जो रजिस्टर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. मग तुम्हाला मुख्याध्यापकाच्या आय डीचा पासवर्ड हवा असेल तर मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर वापरा. जर क्रीडा शिक्षकांचा पासवर्ड हवा असेल तर क्रीडा शिक्षकांचा मोबाईल नंबर वापरा. आता मी मुख्याध्यापक आहे आणि मला माझ्या अकाउंटचा पासवर्ड मिळाला नाहीये, मग मी काय करणार? माझा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून फॉरगॉट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करणार आहे. मी या ठिकाणी नंबर टाईप करतो. या पेजवरती मी मुख्याध्यापकाचा नंबर टाकलेला आहे, सोबत कॅप्चा कोड टाकलेला आहे आणि आता आपण सेंड ओ टी पीला क्लिक करूयात. जसंही मी सेंड ओ टी पीला क्लिक केलं तसे आपल्याकडे एक मेसेज आहे, अँड ओ टी पी हॅज बीन सेंड टू युअर मोबाईल नंबर. आता मोबाईल नंबरला तो ओ टी पी गेलेला आहे. आता आपण मोबाईल नंबरमधला तो ओ टी पी घेऊयात आणि या ठिकाणी प्रविष्ट करूयात. आता मी या ठिकाणी मोबाईलवरती आलेला ओ टी पी या ठिकाणी प्रविष्ट केलाय आणि मग आता मी व्हेरीफाय ओ टी पीला क्लिक करणार आहे. जर मी ओ टी पी सेंड केल्यानंतर एक 4 मिनिट 5 मिनिट ओ टी पीच मोबाईल आला नाही तर मी पुन्हा रिसेंड ओ टी पी देखील करू शकतो, पण मला ताबडतोब या ठिकाणी ओ टी पी मिळाला आहे. मी आता ओ टी पी व्हेरीफाय करतो. जसंही मी ओ टी पी व्हेरीफायला क्लिक केलं तसे आपल्यासमोर एक नवीन विंडो आली. सिस्टमने ओ टी पी व्हेरीफाय केला आहे. आता सिस्टम आपल्याला सांगते न्यू पासवर्ड, म्हणजे तुम्हाला नवीन कोणता पासवर्ड या ठिकाणी ठेवायचा आहे तो नवीन पासवर्ड आपण या ठिकाणी टाईप करायचा आहे. तर आता मला जो पासवर्ड हवा आहे तो पासवर्ड मी या ठिकाणी न्यू पासवर्ड म्हणून टाईप करणार आहे आणि तोच पासवर्ड पुन्हा कन्फर्म करण्यासाठी दुसऱ्या वेळेस दुसऱ्या विंडोमध्ये आपल्याला टाईप करावा लागतो. म्हणजे आपला एकच नवीन पासवर्ड जो आपल्याला टाकायचा आहे तो दोन्ही विंडोमध्ये आपण सेम टाकायचा आहे. मी टाईप करतो. आता न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड दोन्ही ठिकाणी मी आता नवीन पासवर्ड या ठिकाणी टाईप केलेला आहे आणि हा पासवर्ड मी आता चेंज करून घेतो की तो पासवर्ड मला हवा आहे. मी चेंज पासवर्डला क्लिक करतो. फॉरगॉट पासवर्डसाठी आपण प्रयत्न केला, त्या माध्यमातून मोबाईल नंबरला मेसेज गेला. तो मेसेज दिल्यानंतर आपल्याकडं तो पासवर्ड चेंज झालेला आहे आणि हा चेंज झालेला पासवर्ड टाकून पुन्हा लॉग इन केले की या ठिकाणी आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये जाता येणार आहे. परंतु जेव्हा आपण कोणत्याही अकाउंटला नव्यानं लॉग इन करतो तेव्हा लॉग इन झाल्यानंतर पुन्हा एकदा चेंज पासवर्ड नावाचा ऑप्शन तुमच्या समोर येईल. तेव्हा पुन्हा आपण एक वेगळा पासवर्ड टाकून तो पासवर्ड चेंज करून घ्यायचा आहे आणि तिथपासून पुढे मात्र आपल्याला पुन्हा कसलीही अडचण येणार नाही. तुमचं अकाउंट या ठिकाणी चालू राहणार आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा पासवर्ड चेंज करून नव्यानं तुमचं अकाउंट वापरू शकता.